बातमी राज ठाकरे यांचं पंतप्रधान मोदींना पत्र। मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरे यांनी हे पत्र पाठवलेलं आहे। राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवलेलं आहे। मोदींनी आवाहन केलेलं आहे, सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, तेलाचा वापर कमी करा। यानंतर आता राज ठाकरे यांनी मोदींना पत्र लिहिलंय। स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काहीशे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत, स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत। त्याचं काय करणार आहात आपण, असा सवाल राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात विचारलाय। आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून यापुढे माझ्या सकट कोणीही असं करणार नाही असं सांगणार आहात का? चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का, असा सवाल राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात विचारलाय। राज ठाकरे यांचं पंतप्रधान मोदींना पत्र, यात त्यांनी पंतप्रधान मोदींना सवाल विचारलेले आहेत। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काहीशे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढतात, स्वतःवर फुलं उधळून घेतात। त्याचं काय करणार आहात आपण, असा सवाल राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना विचारलाय। आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून यापुढे माझ्या सकट कोणीही असं करणार नाही असं सांगणार आहात का? चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारलेला आहे। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरे यांचं हे पत्र। हिरा ढाकणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। हिरा, आपण पाहतोय राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना हे भलं मोठं पत्र लिहिलेलं आहे, काय सांगाल? नक्कीच नरेंद्र मोदींनी जे आव्हान केलं होतं त्या आव्हानावरती राज ठाकरे यांनी पत्र लिहिले आणि राज ठाकरेंच्या स्टाईलमध्ये त्यांनी पत्र लिहिले की त्यांनी भलं मोठं त्यांनी सविस्तर असं पत्र लिहिलंय जे सोनं खरेदी कमी करा, त्यासोबतच पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या ज्या गाड्या आहेत वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा, असं आव्हान मोदींनी केलं होतं। त्याला राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। त्यांनी म्हणलं की तुमचे देशातले सगळेच सहकारी हे शेकडो गाड्यांच्या ताफ्या मिरवणुका घेऊन असतात, स्वतःवरती फुलं जोडून घेतात, त्यांचं काय करणार आहे आपण? आमच्याकडून चूक झाली तर आम्ही दिलगिरी व्यक्त करू, यापुढे आम्ही काटकसर करणार आहात, मात्र तुम्ही आपले जे राजकारणी आहेत किंवा जे पुढारी आहेत त्यांना काय तुम्ही सांगणार आहेत का, असं आशे त्यांनी यायच्यात म्हणलेले आहेत। त्यासोबतच त्यांनी पेट्रोलचा जो दर आहे 90 ते 100 त्याच्यावर त्यांनी सुद्धा लक्ष वेधलेले आहेत। यापुढे पूर्ण ते जे मोदींनी जे सांगितलेले पेट्रोल काटकसर करणं यावरती त्यांनी सूचना किंवा मोदींना त्यांनी सांगितले पेट्रोल डिझेलच्या दरात काटकसर असं सांगतात, ठीक आहे, मात्र आताच कसं सुचलं, निवडणूक झाल्यानंतर हे रोड शो करताना तुम्हाला सुचलं नाही का, अशी सुद्धा टीका त्यांनी नरेंद्र मोदीवरती करणार आहेत। ज्या वर्गाला परवडू शकतं किंवा जे कंपनी आपलं वर्क फ्रॉम होम करू शकतात त्यांचं ठीक आहे, मात्र ज्यांना परवडणार नाही ते कसं करू शकतील, असंही त्यांनी या पत्राच्या माध्यमातून सांगलेलं आहे। गेले अनेक दिवस विदेशी गुंतवणूक आपले अंग काढून घेतले, त्यांना जवळपास अंदाज आला नाही का, असंही त्यांनी पत्राच्या माध्यमातून म्हणले। पंतप्रधान स्वतः 15 मे पासून 5 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहे, हे दौरे हे तुम्ही थांबवू शकत नाहीत, मग लोकांना कसं आव्हान करतात, अशी टीका एकंदरीत राज ठाकरेंच्या पत्रावर राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींनी जे आव्हान केलं त्या आव्हानावरती केले। नक्कीच, धन्यवाद हिरा तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर राज ठाकरे यांनी अनेक मुद्दे या पत्रांमध्ये मांडलेले आहेत। तसंच त्यांनी पंतप्रधानांना विनंती देखील केलेली आहे की नैतिक आवाहन आहे आणि त्याचा भार लोकांना सहन करायचा आहे, सगळं आता बस झालं, असंही राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात लिहिलंय। एकदा मान्य करूया की अर्थव्यवस्था वरून सुदृढ आणि आतून कमकुवत झाली आणि त्याचं नुसतं खापर इराण इस्रायल युद्धावर टाकून नका, असंही राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे। पंतप्रधान मोदींना त्यांनी हे पत्र लिहिले। आपण पंतप्रधान झाल्यापासून रुपयाचं अवमूल्यन मोठ्या प्रमाणात झालं, ते कशामुळे झालं ते सांगा, असंही त्यांनी विचारलंय। काय मुद्दे आहेत पत्रातले पाहूया। स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काहीशे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढतायत, स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत, त्याचं काय करणार आहात आपण? राज ठाकरे यांच्या पत्रातले हे मुद्दे आपण पाहतोय। चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का, असा सवालही राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात विचारलेला आहे। चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करून माझ्या सकट कोणीही असं करणार नाही असं सांगणार आहात का, असंही राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात नमूद केलंय। राज ठाकरे यांचं पंतप्रधान मोदींना हे पत्र आहे। राज ठाकरे यांचे वेगवेगळे मुद्दे या 2 पानी पत्रात राज ठाकरेंनी मांडलेले आहेत। तुम्ही काय पाऊल उचलणार आहात ते जनतेला सांगा, संसदेला सांगा, असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेचं काहींनी कंबरडं मोडून ठेवलंय, असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। त्याबद्दल पंतप्रधान मोदी काहीच बोलत नाहीयेत, असंही राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय। 2 पानांचं हे पत्र आहे।
संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन ही परिस्थिती का आली आहे यावर सगळ्यांना उत्तरं द्या, अशी मागणीही राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात केलेली आहे. तर तुमच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात रिझर्व्ह बँकेच्या 3 गव्हर्नर्सनी राजीनामा का दिले, हेही असाही सवाल राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात विचारलेला आहे.